श्रोते हो, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की तुझं नऊवारीतील सौंदर्य पाहून कोणीही हरकू शकेल. तुझं नऊवारीतील सौंदर्य पाहून कोणीही हरकू शकेल, पण तुझ्या आतल्या अंतर्मनाला माझ्या विना कोण पारखू शकेल. पण तुझ्या आतल्या अंतर्मनाला माझ्या विना कोण पारखू शकेल. आणि मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की तुझ्या सौंदर्याची मजला नेहमी पडते भुरळ. तुझ्या सौंदर्याची मजला नेहमी पडते भुरळ. नऊवारीतील सखे तुझ्यासारखी तूच. नऊवारीतील सखे तुझ्यासारखी तूच. तुझे आरसपाणी सौंदर्य विरळ. तुझे आरसपाणी सौंदर्य विरळ. सौंदर्य विरळ. तर आरसपाणी सौंदर्याच्या अनुषंगानं, नऊवारीच्या अनुषंगानं ही माझी एक रचना होती. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सौ योगिता राजेश मापारी मॅडम लिहित आहेत तामजाईनगर सातारा येथून. सौ योगिता राजेश मापारी मॅडम यांनी तामजाईनगर सातारा येथून लिहिलंय की सुकुमार सुंदर ललना का अशी एकाकी उभी. सुकुमार सुंदर ललना का अशी एकाकी उभी. ओले ती अन मोकळे कुंतल. ओले ती अन मोकळे कुंतल. जणू नक्षत्र भासे नभी. जणू नक्षत्र भासे नभी. वाह. तर सुकुमार आणि सुंदर अशी ललना जी एकाकी उभी आहे, तिचे ओलेती आणि मोकळे जे कुंतल आहेत ते नभातल्या नक्षत्रासारखे भासतात. असं सुंदर अप्रतिम असं वर्णन त्या चित्राच्या अनुषंगाने मॅडमनी केलेलं होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये अंजना कर्णिक मॅडम लिहित आहेत. अंजना कर्णिक मॅडम यांनी मुंबई येथून लिहिलं आहे की सुकुमार तरी कणखर. सुकुमार तरी कणखर कोण उभी पाठमोरी. कोण उभी पाठमोरी. शुभ्र वस्त्र स्पर्श तनुवरी. शुभ्र वस्त्र स्पर्श तनुवरी. दृष्टी आदरे तिच्यावरी. दृष्टी आदरे तिच्यावरी. वाह. सुकुमार तरी कणखर कोण उभी पाठमोरी. शुभ्र वस्त्र स्पर्श तनुवरी. दृष्टी आदरे तिच्यावरी. दृष्टी आदरे तिच्यावरी. ती सुकुमार आहे, तरी कणखर आहे आणि तिच्या पाठमोरी तनुवर शुभ्र वस्त्राचा जो स्पर्श आहे तो वस्त्राचा स्पर्श जाणवतोय आणि जी दृष्टी आहे ती तिच्यावर पडते. असं सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं. आणि श्रोते हो, पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये श्रीमती छाया हरिभाऊ राडे मॅडम लिहित आहेत वर्धा येथून. श्रीमती छाया हरिभाऊ राडे मॅडम यांनी वर्धा येथून लिहिलंय की सुबक सुंठ बांधणी नेसली या नऊवारी. कुठे निघाली ग नार मोकळे केस हेवरी. कुठे निघाली ग नार मोकळे केस हेवरी. मोकळे केस हे उरी. तर नऊवारी नेसून सुबक सुंठ बांधणी असलेली ही नार जी आहे, जिने मोकळे केस हे उरी ठेवलेले आहेत, तर ती कुठे निघालेली आहे याबद्दलचे भाव मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये वर्षाश्री मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. वर्षाश्री मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलं आहे की सुंदर सजली सजनी शुभ्र वस्त्र घालुनी. सुंदर सजली सजनी शुभ्र वस्त्र घालुनी. ती प्रतीक्षेत आहे कधी येईल आपला धनी. ती प्रतीक्षेत आहे कधी येईल आपला धनी. वाह. खरंच की आपल्या धन्यासाठी सजून शुभ्र वस्त्र घालून ती आपल्या धन्याची प्रतीक्षा करीत आहे. तो कधी येईल याची वाट पाहत आहे. तर चित्राला साजेसे सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये भैरवी रेळे मॅडम यांनी अमरावती येथून लिहिलंय. भैरवी रेळे मॅडम लिहित आहेत अमरावती येथून मराठमोळ रूप या शीर्षकाखाली की शुभ्र वस्त्रात उभी ललना अस्सल मराठमोळी तू बाई. शुभ्र वस्त्रात उभी ललना अस्सल मराठमोळी तू बाई. वाकडी नजर जर टाकली तर शत्रू भस्म होऊ जाई. वाकडी नजर जर टाकली तर शत्रू भस्म होऊन जाई. शत्रू भस्म होऊन जाई. वाह. तर शुभ्र वस्त्रामधली जी ललना आहे ती अस्सल मराठमोळी दिसते आणि तिच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर तो भस्म होऊन जाईल. असं सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये विमल बागडे मॅडम यांनी नाशिक येथून लिहिलं आहे. विमल बागडे मॅडम लिहित आहेत नाशिक येथून वाट पाहते या शीर्षकाखाली की दाराच्या चौकटीत उभी नेसून नऊवारी.
दाराच्या चौकटीत उभी नेसून नऊवारी, वाट कोणाची पाहते होऊन अधीर सुंदरी. वाट कोणाची पाहते होऊन अधीर सुंदरी, अधीर सुंदरी. वाह. तर दाराच्या चौकटीत नऊवारी नेसून ती अधीर होऊन ती सुंदरी कोणाची वाट पाहते, असं सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये संगीता नागदिवे मॅडम लिहित आहेत सणा या नावाने यवतमाळ येथून. संगीता नागदिवे मॅडम यांनी सणा या नावाने यवतमाळ येथून लिहिलं आहे की वस्त्र धवल नऊवारी शोभून दिसे सडपातळ बांधावरी. वस्त्र धवल नऊवारी शोभून दिसे सडपातळ बांधावरी, साजनाच्या भेटीस निघाली ही ओलांडून उंबरठाची पायरी, ही ओलांडून उंबरठाची पायरी. वाह. तर शुभ्र धवल वस्त्र नेसून सडपातळ बांधावरी साजनाच्या भेटीला निघालेली, उंबरठा ओलांडून पायरी ओलांडून निघालेली जी साजनी आहे तिच्याबद्दलचे भाव मॅडमच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सचिन गणपतराव मुळे सरांनी लिहिलं आहे परभणी येथून. सचिन गणपतराव मुळे सर लिहित आहेत परभणी येथून की वळून माझ्याकडे सखे तू पहा जरा, वळून माझ्याकडे सखे तू पहा जरा, मनास मिळे शांती पाहून तुझा चेहरा, मनास मिळे शांती पाहून तुझा चेहरा, पाहून तुझा चेहरा. आणि खरं आहे की जी आपली जिवलग असते, जी व्यक्ती आपल्याला आवडते, ती जेव्हा आपल्याकडे हसून पाहते तेव्हा खरं तर आपल्या मनाला खूप शांती मिळते, समाधान मिळते. म्हणून सरांनी लिहिलं आहे की तू वळून सखे माझ्याकडे पहा, मनाला तुझा चेहरा पाहून शांती मिळते. खूप अप्रतिम प्रेमभाव असलेली सरांची ही रचना होती. आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये सोमदत्त कुलकर्णी सरांनी लिहिले हडपसर पुणे येथून. सोमदत्त कुलकर्णी सर लिहित आहेत पुणे येथून ललना या शीर्षकाखाली की नऊवार साडी लेवुनी ललना सजनास शोधते, नऊवार साडी लेवुनी ललना सजनास शोधते, हृदयात गुलाब फुलती, हृदयात गुलाब फुलती, ओठांवर मुग्ध हास्य येते, ओठांवर मुग्ध हास्य येते, हास्य येते. वाह. तर नऊवार लेवून ललना जेव्हा सजनाला शोधते तेव्हा तिच्या हृदयामध्ये गुलाब फुललेले असतात आणि ओठावर मुग्ध असं हास्य असतं. ती अनुभूती ही खूप वेगळी असते जेव्हा आपण सजून धजून नटून जेव्हा आपण कोणाला शोधत असतो. ते सजलेलं आपलं सौंदर्य, सजलेलं आपलं रूप आपल्या सजनाने पाहावं अशी आपली अपेक्षा असते आणि त्यासाठी आपण सजनाला शोधत असतो. त्याबद्दलचे भाव सरांच्या या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ स्वाती यादव मॅडम लिहित आहेत भाग्यवान या नावाने दुधी कोरेगाव सातारा येथून. सौ स्वाती यादव मॅडम भाग्यवान नावाने लिहित आहेत दुधी कोरेगाव सातारा येथून की काळोख्या अंधारात पाठमोर सौंदर्य ओसरीवर नाहत आहे चंद्रप्रकाशात. काळोख्या अंधारात पाठमोर सौंदर्य ओसरीवर नाहत आहे चंद्रप्रकाशात, पांढऱ्या शुभ्र साडीतील तुझी सुंदरता, पांढऱ्या शुभ्र साडीतील तुझी सुंदरता, कोरली आहे मी माझ्या हृदयाच्या आरशात, कोरली आहे मी माझ्या हृदयाच्या आरशात. वाह. अप्रतिम असं शब्दांकन होतं की चंद्रप्रकाशात ओसरीवर तुझं अंधारातलं पाठमोरं जे सौंदर्य आहे ते नाहत आहे आणि पांढऱ्या शुभ्र साडीतील तुझी सुंदरता जी आहे ती मनाच्या आरशामध्ये कोरलेली आहे. आणि जेव्हा सौंदर्य हे मनभावन असतं तेव्हा ते हृदयाच्या आरशामध्ये कोरलं जातं. त्याबद्दलचे सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये सौ स्वाती गोखले मॅडम लिहित आहेत कोथरूड पुणे येथून. सौ स्वाती गोखले मॅडम यांनी कोथरूड पुणे येथून लिहिले तुझी आदा या शीर्षकाखाली की पाठमोरी तू ग उभी सडपातळ तुझा बांधा, पाठमोरी तू ग उभी सडपातळ तुझा बांधा, लाल किनारीची पांढरी साडी, लाल किनारीची पांढरी साडी, खुलवते तुझी आदा, खुलवते तुझी आदा. वाह. तर पाठमोरी ती सडपातळ तिचा बांधा आणि लाल किनारीची पांढरी साडी ज्यामुळे तिची जी आदा आहे तिचं जे सौंदर्य आहे ते खुलवते, तिच्या तनाला खुलवते, तिच्या मनाला खुलवते, तिच्या चेहऱ्यावरचे भाव आनंददायी आणि प्रसन्न असे होऊन जातात. खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन होतं. पुढच्या एका रचनेकडे वळूयात. पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात ज्यामध्ये पुष्पा उपाध्ये मॅडम लिहित आहेत न्यू सिडको नाशिक येथून.
पुष्पा उपाध्ये मॅडम यांनी आर्यवर्त न्यूसिडको नाशिक येथून लिहिलं आहे की पदर धवल ढळला खांद्यावरी कसा, बेभान होई जीव वाट तुझी पाहता. पदर धवल ढळला खांद्यावरी कसा, बेभान होई जीव वाट तुझी पाहता. काळीज तुटे आला अजूनी कसा नाही, काळीज तुटे आला अजूनी कसा नाही. सांजही गेली ढळून वाट तुझी पाहता, सांजही गेली ढळून वाट तुझी पाहता. वाह. तर जो विरहाचा भाव आहे तो विरहाचा भाव मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होता की तुझी वाट पाहताना काळीच तुटतं की तू अजून कसा आला नाहीस आणि सांजसुद्धा टळून गेली तुझी वाट पाहता पाहता. तर विरहाचे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये अर्चना आलोनी मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. अर्चना आलोनी मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले नार नवेली या शीर्षकाखाली की नार शेलाटी उभी वाटेवरी, भासे जणू ती गजगामिनी. नार शेलाटी उभी वाटेवरी, भासे जणू ती गजगामिनी. खेळवून ठेवी अटकर बांधा अशी ही सुंदर मनमोहिनी, खेळवून ठेवी अटकर बांधा अशी ही सुंदर मनमोहिनी, अशी ही सुंदर मनमोहिनी. वाह. तर ती गजगामिनी आहे, ती मनमोहिनी आहे, असं अप्रतिम असं शब्दांकन मॅडमच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलं आहे की नार ही नवेली श्वेत वस्त्रातली, नार ही नवेली श्वेत वस्त्रातली, भासे चांदणी जणू नभातली, भासे चांदणी जणू नभातली. वाह. तर नवेली नार जी श्वेत वस्त्रामध्ये आहे आणि तिला पाहिल्यानंतर ती नभातली चांदणी भासते, असं अप्रतिम असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. आणि याबरोबरच पुढच्या एका चारोळीमध्ये प्रभाकर पराठे सरांनी लिहिलं आहे. प्रभाकर पराठे सर लिहित आहेत चंद्रपूर येथून की रस्त्याने चालली नार नेसुनिया साडी नववार, रस्त्याने चालली नार नेसुनिया साडी नववार. निहाळीत वाट समोर जायचे कुठे मनी हा विचार, निहाळीत वाट समोर जायचे कुठे मनी हा विचार, मनी हा विचार. वाह. तर रस्त्याने चाललेली नऊवारी नेसून चाललेली ती नार आणि समोर वाट तर आहे परंतु जायचं कुठं हा मनामध्ये विचार आहे. तर हा सुंदर विचार जो आहे तो सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये शब्दबद्ध झालेला होता. आणि पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये मेघा अर्बुज मॅडम लिहित आहेत सिंहगड रोड पुणे इथून. मेघा अर्बुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे इथून लिहिलं आहे की तू ग ललना माझी अशी उभी, तू ग ललना माझी अशी उभी, माझ्या जीवाची होते घालमेल अशी, माझ्या जीवाची होते घालमेल अशी. तर तुला अशी उभी राहिलेली नऊवारीमध्ये उभी राहिलेली पाहून माझ्या जीवाची घालमेल होते, असं सुंदर असं शब्दांकन यासुद्धा चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूयात, ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये हृदय जॉकी या नावाने सर लिहितात श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरांनी लिहिले छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान येथून. हृदय जॉकी या नावाने श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सर लिहित आहेत छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान. सरांनी लिहिले आहे की साज सोळा शिनगार करून मी, साज सोळा शिनगार करून मी, आतुर तुझसाठी चांदणं पुनवेचं पाहून, आतुर तुझसाठी चांदणं पुनवेचं पाहून, सारी मधुचंद्र रात्र जागते मी, सारी मधुचंद्र रात जागते मी, तुझ्या वाटेकडे डोळे लावून, तुझ्या वाटेकडे डोळे लावून. तर साज सोळा शिनगार करून चांदणं पुनवेचं पाहून तुझ्यासाठी मी आतुर आहे आणि मधुचंद्राच्या राती मी रात्रभर जागते, तुझ्या डोळे जे आहेत ते तुझ्या वाटेकडे लावून, असं अप्रतिम असं शब्दांकन, चित्राला साजेसं असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. आणि याबरोबरच श्रोते हो, पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये मंदा पडवेकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. मंदा पडवेकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलं आहे की काष्टा पातळ शोभे अंगावरी, काष्टा पातळ शोभे अंगावरी, चिंब चिंब भिजलेली नार, चिंब चिंब भिजलेली नार अनवानी पायवाट चालते, सुडेल बांधा रूप मनोहर, सुडेल बांधा रूप मनोहर, रूप मनोहर. वाह. तर काष्टा पातळ शोभे अंगावरी आणि चिंब चिंब भिजलेली नार आणि अनवानी पायानी वाट चालते,
तिचा सुरेल बांधा आणि मनोहारी असं रूप आहे, असं सौंदर्याचं अप्रतिम असं वर्णन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात माझ्यासोबत, म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.